Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young. हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्व? वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ. तर आज भरपूर दिवसानंतर मी लॉंग व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते आहे. मधल्या काळामध्ये ट्रॅव्हलिंग, लग्न त्यामुळे थोडं बिझी होते, म्हणून लॉंग व्हिडिओ काही शूट करणं झालं नाही आणि एडिटिंग पण राहून गेलं, म्हणून थोडा लेट व्हिडिओ मी अपलोड केला आहे. तर आज ब्रेकफास्टमध्ये मी बनवला होता छान असा ढोकळा, जो चटणीसोबत सर्व केला होता. त्यानंतर येतोय डायरेक्टली संध्याकाळी. तर ही आहे माझी फ्रेंड भाग्यश्री. तर हिच्या मुलाचा वाढदिवस होता, तर तिथे आम्ही तिच्याकडे आलो होतो. तर हा केक तिने स्वतः हाताने बनवला होता. आता जस्ट फायनल डेकोरेशन तिथे राहिलं होतं, ते आम्ही दोघी मिळून करत होतो आणि खूप सुंदर असा केक तिने बनवला होता. चव अप्रतिम होती. आम्ही दोघी मैत्रिणी पण विदर्भाच्याच आहे आणि ठाण्याला राहतो आणि सेम सोसायटीमध्ये पण राहतो, म्हणून आमची छान बॉन्डिंग आहे. तर हे आहे केकचं फायनल लुक. तर असा हा केक तिने बनवला होता. बघा, दिसायला खूप छान दिसतंय ना. आणि हे थोडं छोटंसं असं डेकोरेशन तिने केलं होतं. आणि घरच्या घरीच सेलिब्रेशन करायचं ठरवलं होतं. तर फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह बोलावून इथे छान त्यांनी बड्डे सेलिब्रेट केला. तर बड्डे सेलिब्रेशनला जे जे हजर होते त्यांना मी सर्वांना कॅमेरामध्ये घ्यायचा प्रयत्न केला इथे. आणि ही आहे माझी दुसरी फ्रेंड राधिका. ही पण याच सोसायटीला राहायची, पण आता दुसरीकडे शिफ्ट झाली आहे. आणि हा आहे बड्डे बॉय. तर याचाच आज बड्डे होता. तर इथे छान आम्ही केक कटिंग केलं आणि मस्त असं बड्डे सेलिब्रेशन केलं. बट इथे रुद्रांश आणि त्याची धावपळ एकच की केक कधी कट करणार आणि कधी तो खायला मिळणार. तर औक्षण करेस्तोवर सुद्धा त्यांना पेशन्स नव्हते. शेवटी केक कटिंगच्या वेळ आला आणि रुद्रांश एक्झॅक्टली त्याच्यासमोर उभा आहे आणि तो त्याला बड्डे विश करतो आहे. दोघांची एक्साइटमेंट लेवल काही वेगळ्याच याला होती. आणि ही आहे मी, सोबत बड्डे बॉयची मम्मी. त्यानंतर येतो डायरेक्टली दुसऱ्या दिवशी. तर आज नाश्ता जो आहे तो पार्सल आणला होता आणि मी तुम्हाला शॉर्ट्समध्ये जसं ऑलरेडी शेअर केलेलं आहे, माझी नणंद तिच्या 2 मुली माझ्याकडे आलेल्या आहेत. सो त्यांच्यासाठी सकाळी नाश्ता बोलावला होता. नाश्त्यानंतर आता इथे जेवण वगैरे आम्ही केलं आणि संध्याकाळच्या वेळेला आम्ही बाहेर निघालो. तर आज आम्ही जेवायला रात्रीला बाहेरच जाणार होतो. तर फायनली आम्ही पोचलो आहे फाउंटन हॉटेलला. हे अरेबिक हॉटेल आहे. शॉर्ट्समध्ये मी सांगितलं आहे की इथल्या डिशेस पण मोस्ट ऑफ दी अरेबिक आहे आणि हे हॉटेल नॉनव्हेजसाठी खूप फेमस आहे. तर इथे आम्ही जेवण वगैरे केलं. मस्त जेवण होतं आणि काय छान टेस्ट होती. आणि ही ताईची मुलगी आहे जी हात ठेवून तुम्हाला दिसते आहे, तिला आज कॅमेरामध्ये येण्याचं बिलकुल मूड नव्हतं, म्हणून ती फेस लपवत होती. आणि हे लास्ट आम्ही एक कुनाफा स्वीटसुद्धा तिथे डेझर्ट म्हणून एन्जॉय केलं आणि त्यानंतर जेवण वगैरे करून आम्ही घरी परतलो. आणि आत्ता येतोय डायरेक्टली दुसऱ्या दिवशी, म्हणजे या दिवसाचा संडे होता आणि तो दिवस फ्रायडेचा होता. आणि आता इथे सर्वजण तुम्हाला हाय करतायत. आम्ही निघालो आहे. तर आता आम्ही हेमंत हॉटेलला निघालो. परत आम्ही जेवायला बाहेरचाच प्लॅन केला. तर आज आम्ही सी फूड खायला जाणार होतो. तर इथे ऑर्डर वगैरे दिल्यानंतर आमच्या थोड्या गप्पा गोष्टी आणि टाईमपास सुरू होता. आणि इथे ही माझी पापलेट थाली आणि सुरमई आम्ही ऑर्डर केली होती. तर इथे छान असं सी फूड आम्ही एन्जॉय केलं.
त्यानंतर आम्ही एका आईस्क्रीम पार्लरला आलो. तर मिल्क प्रॉडक्ट तर खाऊ शकत नव्हतो, बट ताईच्या मुलींची यांची कुल्फी खायची खूप इच्छा होती. तर म्हणून मग इथे त्यांनी मँगो कुल्फी ट्राय केली, जी विदाऊट मिल्क होती. आणि इथे सर्वांनी कुल्फीचा भरभरून आनंद घेतला. थोडा वेळ तिथे आम्ही वेळ घालवला आणि त्यानंतर आम्ही मॉलला निघालो, कारण आजचा संडे होता. तर पूर्ण डे आम्ही बाहेर घालवणार होतो. त्यानंतर मॉलला गेलो आणि आता आम्ही आलो आहे विवियाना मॉलला. तर इथलं बाहेरचं दृश्य तुम्ही बघू शकता. एवढं छान तिथे त्यांनी कुंड्यांमध्ये प्लांट्स लावलेले होते. रिअलमध्ये बघताना त्या कुंड्यांमधले फ्लावर्सचे कलर आणि ते वेगळ्या व्हेरायटीचे फ्लावर्स बघायला खूप छान वाटत होतं. म्हणून मी इथला छोटेसे क्लिप तुमच्यासोबत शेअर करते आहे. आणि ते छान युनिक स्टाईलने इथे हँग पण केलं होतं. आणि इथे दुरून रुद्रांश आणि त्याचे बाबा पोज देत होते. आणि त्यानंतर आम्ही आलो मॉलच्या आतमध्ये. आणि इथे रुद्रांश आणि त्याच्या दीदीने मस्त अशी फॅमिली बसची राईड एन्जॉय केली. त्यानंतर काही वेळ आम्ही मॉलमध्येच घालवला आणि संध्याकाळच्या वेळेला आम्ही घरी परत आलो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी एवढंच शेअर करणार आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत तुम्हाला माझे सासरचे आणि माहेरचे व्लॉग बघायला मिळतील. तर छान छान इंटरेस्टिंग व्हिडिओ येतील, तर बघायला विसरू नका. आणि मी लाँग व्हिडिओ जास्त टाकत नाही, कारण लाँग व्हिडिओला तेवढा सपोर्ट मला मिळत नाही, म्हणून मी मोस्ट ऑफ दी लाँग व्हिडिओ कमीच टाकते. शॉर्ट्स व्हिडिओ जास्त बनवते. तर तुम्ही सांगा, माझे लाँग व्हिडिओ जर आवडत असेल तर कशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील, त्यानुसार मी व्हिडिओ बनवेल. चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. तोवर स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया. बाय.